हॅलो फ्रेंड, आपल्या महाराष्ट्र ऑनलाईन क्लासेसच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. हॅलो फ्रेंड, गुड मॉर्निंग सर्वांना. मित्रांनो, आजचं आपलं 7वं लेक्चर आहे अंकगणितावरील. बरोबर आहे. आपण याच्या अगोदर 6 लेक्चर घेतलेले आहेत. त्यामध्ये संख्या आणि संख्येचे प्रकार हा टॉपिक आपण पूर्ण कव्हर केलेला आहे. बरोबर आहे. पहिल्या 5 लेक्चरमध्ये आपण थोडंसं रिव्हिजन करू. पहिल्या लेक्चरमध्ये आपण नैसर्गिक संख्या, परत सम संख्या आणि विषम संख्या, पहिल्या लेक्चरमध्ये ह्या संख्या पाहिल्या, यावरील सूत्र पाहिले. बरोबर. बेरीज किंवा सरासरी असलेली सूत्र पाहिली, त्यावरील आपण प्रश्न घेतले होते. बरोबर. सेकंड लेक्चरमध्ये आपण पूर्णांक संख्या, पूर्ण संख्या, अपूर्णांक संख्या, त्रिकोणी संख्या, रोमन संख्या हे सर्व आपण सेकंड लेक्चरमध्ये पाहिलं होतं. बरोबर. थर्ड लेक्चरमध्ये आपण राहिलेले टाईप अजून त्यातून परिपूर्ण संख्या, स्थानिक किंमत, दर्शनी किंमत हे जे टॉपिक होते ते आपण तिसऱ्या संख्या आणि संख्याच्या प्रकारच्या लेक्चरमध्ये पाहिले. बरोबर आहे. चौथ्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं विभाज्यतेच्या कसोट्या. बरोबर आहे. विभाज्यतेच्या कसोट्या पाहिल्या, सर्व एका लेक्चरमध्ये पाहिल्या होत्या. जवळपास 70 मिनिटाचं लेक्चर झालं होतं आपलं ते, पण आपण सर्व कसोट्या एकाच लेक्चरमध्ये कव्हर केल्या होत्या. आणि 5व्या लेक्चरमध्ये आपण 1 ते 100 अंकावरील प्रश्न पाहिले होते. बरोबर आहे. 1 ते 100 अंकावरील प्रश्न. 6व्या लेक्चरमध्ये आपण 5 लेक्चरमध्ये आपण आपला संख्या व संख्याचे प्रकार हा टॉपिक संपला होता. बरोबर. 6व्या लेक्चरमध्ये आपण सराव प्रश्न घेतले होते पार्ट 1 म्हणून. म्हणजे हे जे 5 लेक्चर झाले होते त्यावरील पहिल्या 3 लेक्चर पर्यंत आपण प्रश्न घेतले होते सराव प्रश्न म्हणून. जे पण आपण शिकवलं होतं 3 लेक्चरमध्ये त्यावरचे प्रश्न मुलांना किती येत आहेत किंवा तुम्ही किती अभ्यास केला याच्यामुळे आपण घेतलं होतं ते. बरोबर आहे. जर तुम्ही 7वं लेक्चर डायरेक्ट पाहत असाल तर त्या अगोदरची 6 लेक्चर पहा. ठीक आहे. ओईन लेक्चर पहा. अजून काय उशीर झालेला नाहीये. 6 दिवसाचं तेवढं कव्हर केलं की तुम्ही इथून पुढे डेली तुम्ही एक लेक्चर पाहू शकता. बरोबर आहे. त्यामुळे पहिली 6 लेक्चर पहा आणि त्यानंतर 7वं लेक्चर पहा. ठीक आहे. आणि त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये पण दिलेली आहे. ठीक आहे. ह्या 6 लेक्चरची. आता बघा, कालच्या लेक्चरमध्ये आपण पार्ट 1 पाहिला सराव प्रश्नांचा. बरोबर. जवळपास आपण 26 प्रश्न कव्हर केले होते कालच्या लेक्चरमध्ये आणि उरलेले प्रश्न आज आपण ह्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहे. आज आपला संख्या आणि संख्याचा प्रकार हा टॉपिक पूर्ण संपून जाईल. ठीक आहे. हा टॉपिक खूप मोठा होता थोडासा, कारण आणि बेसिक पासून मुलांना समजावं म्हणून आपल्याला 6 ते 7 लेक्चर लागले यासाठी. बरोबर आहे. आणि आपण सराव प्रश्नाला पण 2 लेक्चर घेतली सराव प्रश्नाची. पण इथून पुढच्या टॉपिकला आपल्याला एवढा वेळ लागणार नाही. 2 ते 3 लेक्चरमध्ये आपला टॉपिक संपून जाईल, पुढचा चॅप्टर जो पण असेल. ठीक आहे. आता पुढचे प्रश्न बघा. आणि शिकवणं फास्ट होत असेल किंवा स्लो होत असेल तर मला नक्की सांगा की सर थोडंसं फास्ट होतं स्लो शिकवा, किंवा स्लो होत असेल तर फास्ट शिकवा म्हणून कमेंट नक्की करा. व्हिडिओला लाईक सबस्क्राईब नाही केलं तर चालेल, पण कमेंट नक्की करा. ठीक आहे. बघा, आता कालचा 171 या त्रिकोणी संख्येचा पाया किती हा प्रश्न आपण घेतला होता. त्यानंतरचा प्रश्न आहे 78 या त्रिकोणी संख्येच्या पुढील क्रमाने येणारी 7वी, म्हणजे त्रिकोणी संख्येच्या पुढील 7वी त्रिकोणी संख्या कोणती विचारले. बरोबर. क्रमाने येणारी. तुम्ही प्रश्न लिहून घ्या. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर तर आपण हे टाकणारच आहे. 78 या त्रिकोणी संख्येच्या पुढील क्रमाने येणारी 7वी त्रिकोणी संख्या कोणती. ठीक आहे. ऑप्शन आहेत 171, 190, 210, 153. ठीक आहे. हे ऑप्शन आहेत. आता हा प्रश्न सोडवायचा कसा. हा प्रश्न थोडासा वेगळ्या पद्धतीने सोडवावा लागतो, म्हणजे मोठा वेळ लागतो त्यासाठी सोडवायला. बरोबर. तरी पण आपण फास्ट कसं बघायचं ते बघणार आहे. आता बघा, इथं त्यांनी संख्या दिली 78. बरोबर आहे. ही त्रिकोणी संख्या आहे. याच्यानंतर 7वी क्रमाने येणारी त्रिकोणी संख्या विचारली आपल्याला. बरोबर आहे. आता बघा, याच्यापासून आपल्याला काय करावं लागेल, याचा पाया काढावा लागेल अगोदर. बरोबर आहे. पाया काढण्यासाठी काय करतो आपण, 2 ने मल्टिप्लाय करतो. बरोबर. 2 ने मल्टिप्लाय किती आलं, 6, आणि 7 2 14 15 किती आलं, 156. बरोबर. आता 156च्या आतील वर्ग संख्या घेतो, जी त्यापेक्षा लहान. कोणते, 12चा वर्ग 144, 13चा वर्ग 169, म्हणजे 12चा वर्ग. बरोबर. म्हणजे 144 थोडक्यात. बरोबर. आणि त्याचं वर्गमूळ काय येतं तर 12. बरोबर. 12 झाला याचा पाया. म्हणजे ही जी त्रिकोणी संख्या आहे 78, त्याचा पाया किती आहे, 12 आहे. बरोबर आहे. आता बघा,
आपल्याला 7वी त्रिकोणी संख्या विचारली त्यानंतरची याच्या, बरोबर. त्यात 7 ऍड करायचं परत, आता पुढची त्रिकोणी संख्या काढायची, बरोबर. 12 + 7 किती झालं? 19 झालं, बरोबर आहे. आता 19 पाया असलेली त्रिकोणी संख्या काढायची आपल्याला. 19 पाया असलेली त्रिकोणी संख्या, मग काय येईल? 19 त्रिकोणी संख्या काढण्याचा फॉर्म्युला काय? n × n + 1 / 2, बरोबर आहे. 20/2, 19 × 20/2 कितीचा भाग जातोय? 10चा. किती आलं? 190, बरोबर आहे. ही आली आपली 78 नंतरची 7वी त्रिकोणी संख्या. ऑप्शन नंबर सेकंड आपलं आन्सर असेल. ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगितल्यामुळे वेळ गेला, पटपट सॉल्व्ह केलं तर वेळ लागणार नाही. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. लगतच्या 2 त्रिकोणी संख्यांची बेरीज. लगतच्या 2 त्रिकोणी संख्यांची बेरीज किती आहे? 121 आहे. 121 आहे. तर त्यापैकी लहान त्रिकोणी संख्या कोणती? आपल्याला लहान त्रिकोणी संख्या विचारली. ठीक आहे. लहान त्रिकोणी संख्या ऑप्शन दिलेत 66, 10, 11, 55. ठीक आहे. प्रश्न व्यवस्थित लिहून घ्या तुम्ही पण. लगतच्या 2 त्रिकोणी संख्यांची बेरीज 121 आहे. तर त्यापैकी लहान त्रिकोणी संख्या कोणती? ठीक आहे. आता आपल्याला लहान त्रिकोणी संख्या काढायची, बरोबर. 2 त्रिकोणी संख्यांची बेरीज 121 आहे, बरोबर. तर मित्रांनो, जेव्हा 2 लगतच्या त्रिकोणी संख्यांची बेरीज दिलेली असती तेव्हा ती जी बेरीज असते ती जी मोठी त्रिकोणी संख्येचा पाय आहे त्याचा वर्ग असते. काय म्हणतो मी? मोठ्या त्रिकोणी संख्या जी आहे, म्हणजे या 21 मध्ये 2 त्रिकोणी संख्या आहेत, बरोबर. एक लहान आहे आणि एक मोठी आहे, बरोबर आहे. बरोबर. आता प्रत्येक त्रिकोणी संख्येला पाया असतो, बरोबर आहे. पाया. ठीक आहे. आणि आपण त्रिकोणी संख्या काढताना काय करतो? पाया घेतो, बरोबर. गुणुले पाया +1, म्हणजे n, ह्याला n मानतो, n × n + 1 करतो, बरोबर आहे. /2, बरोबर. n × n + 1 /2, बरोबर आहे. तर आपल्याला ह्याच्यावरून ह्या त्रिकोणी संख्येचा, मोठ्या त्रिकोणी संख्येचा पाया निघतो. कसा निघतो? तर ही जी संख्या असते ना, ती मोठ्या त्रिकोणीच्या संख्येच्या वर्गमूळ असतं. काय असतं? मोठ्या त्रिकोणी संख्येच्या पायाचा वर्ग ही संख्या असते. बघा आता 121 कितीचा वर्ग आहे? 121 11चा वर्ग आहे, बरोबर. मग जी 11ची व्हॅल्यू निघते ती आहे मोठ्या त्रिकोणी संख्येचा पाया. ठीक आहे. काय आहे? मोठ्या त्रिकोणी संख्येचा पाया. ठीक आहे. मग आपण जर मोठ्या त्रिकोणी संख्येचा पाया जर आपल्याला समजला, जी संख्या दिली जाते 2 संख्यांची बेरीज, त्याचं वर्गमूळ काढलं आपण की ती मोठ्या त्रिकोणी संख्येचा पाया निघतो, बरोबर. मग आपल्याला मोठी त्रिकोणी संख्या काढू शकतो आपण, किंवा लहान त्रिकोणी संख्या काढायची झाली तर लगतची आहे, त्यामुळं ह्याचा पाया किती येईल? 10 येईल, बरोबर. कारण ह्याचा पाया किती आलाय? 11 आलाय. तर ह्याचा लहान त्रिकोणी संख्येचा पाया किती येईल? 10 येईल. मग ह्याच्यावरून आपल्याला त्रिकोणी संख्या काढण्यासाठी काय करणार आपण? 10 × 11, का तर 10 n × n + 1 /2, बरोबर. 10 × 11 /2 किती झालं? 5 आलं. 5 × 11 किती आलं? 55. ठीक आहे. आणि जर तुम्हाला 10 इथं का घेतलं हे जास्त समजत नसेल समजा, तर काय करायचं? मोठ्या त्रिकोणी संख्येचा पाया किती आलाय? 11 आलाय. मोठी त्रिकोणी संख्या काढा. 11 × n + 1 म्हणजे 12, बरोबर. 12 /2 किती आलं? हे 66 आली, बरोबर. मोठी त्रिकोणी संख्या काय आली? 66 आली. 2 संख्यांची बेरीज 121 आहे. 121 मधनं मोठी संख्या वजा करा, लहान संख्या येऊन जाईल. कसंही सॉल्व करा. 121 - 66 किती आलं? 55 आले. लहान त्रिकोणी संख्या कसंही काढा, जी पण 2 लगतच्या त्रिकोणी संख्येची बेरीज दिलेली असते तर त्याचं वर्गमूळ काढलं त्याचं की तो येतो मोठ्या त्रिकोणी संख्येचा पाया. ठीक आहे. बघा आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. ज्यांनाही समजलं नसेल त्रिकोणी संख्या वगैरे, फॉर्म्युला वगैरे, तर आपलं सेकंड लेक्चर बघायचं. सेकंड लेक्चरमध्ये आपण त्रिकोणी संख्या हा टॉपिक कव्हर केलेला आहे. ठीक आहे. आणि मागच्या लेक्चर 6व्यामध्ये पण आपण याच्यातील काही प्रश्न घेतलेले आहेत त्रिकोणी संख्येचे, आणि 2-3 प्रश्न राहिलेले आपण आत्ता कव्हर केलेले आहेत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत हा टॉपिक घेतोय. बऱ्याच जणांचा मला प्रश्न आला होता की सर स्थानिक किंमत मध्ये पॉईंट मध्ये जर असेल असं 20.15
अशा टाईपमध्ये जर असेल तर स्थानिक किंमत काढताना आम्हाला प्रॉब्लेम येतोय. ठीक आहे, तर आपण ते व्यवस्थित प्रश्न पाहू यामध्ये. ठीक आहे बघा, आणि स्थानिक किंमत आपण दर्शन किंमत स्थानिक किंमत हे आपल्या तिसऱ्या लेक्चरमध्ये घेतलेलं आहे. जर हे बघितलं नसेल तुम्ही तर तिसरं लेक्चर आपलं पाहून घ्या. बघा आता किती 5,69,81,081 या संख्येतील 9 या अंकाच्या स्थानिक किंमत व दर्शनी किंमतीतील फरक विचारलाय. कुठल्या 9 म्हणजे 9 कुठं आहे? इथं आहे 9 बरोबर आहे. 9 इथं आहे बरोबर आहे. बघा आता ऑप्शन दिलेत त्यांनी 9,009, 0, 8,991 आणि 8,990. ठीक आहे, आता आपल्याला ऑप्शन पाहिले की कळतं. जर तुम्हाला अभ्यास डिटेलमध्ये व्यवस्थित झाला असेल स्थानिक किंमत दर्शन किंमतीचा तर तुम्हाला लगेच इथंच कळून जाईल की ही किती आहे 9,000 बरोबर. त्याची स्थानिक किंमत किती आहे 9,000. आता स्थानिक किंमत काय असते आपण तिसऱ्या लेक्चरमध्ये शिकवलेलं आहे. व्यवस्थित तिसरं लेक्चर पहा. आणि याची दर्शन किंमत किती आहे 9 आहे. स्थानिक किंमत म्हणजे त्याच्या स्थानावरून किंमत ठरते बरोबर. म्हणजे 9 आहे समजा इथं, तर इकडे जेवढं अंक आहेत बरोबर तेवढं शून्य त्याच्यावर द्यायचं. 1 2 3 बरोबर. 3 अंक आहेत 3 शून्य दिलं, हे झाली त्याची स्थानिक किंमत बरोबर. आणि दर्शनी किंमत म्हणजे जो अंक आहे तो कोणत्या स्थानावर असो. आता 1000च्या स्थानावर आहे बरोबर. कोणत्या स्थानावर असेल तर त्याची त्या अंका एवढीच किंमत राहते. म्हणजे 9 आहे तर 9च किंमत. तिथे जर 8 असतं तर 8च किंमत राहिली असते त्याची. ठीक आहे, मग काय येईल 9,000 मायनस 9 बरोबर. किती आलंय 8,991. हे तिसरं झालं तुमचं आन्सर, तिसरं ऑप्शन. ठीक आहे, कळालं स्थानिक किंमत दर्शन किंमतीतील फरक. दुसरा बघा, आता हा प्रश्न बघा, हा व्यवस्थित बघा. यावरून तुम्हाला स्थानिक किंमतला अपूर्णांकातली कळून जाईल. 25.175 या संख्येतील 7 या अंकाची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यांच्यातील फरक किती? कुठल्या अंकातील? 7 या अंकातील. ठीक आहे, आता इथं पोरांचा प्रॉब्लेम होतो की 7 या अंकाची स्थानिक किंमत दर्शन किंमतीचा फरक विचारलाय तर काय करायचं. बघा आता इथं 7 कुठं आहे? इथं आहे बरोबर. स्थानिक किंमत काढताना काय करणार आपण? स्थानिक किंमत पॉइंट नंतर 0 पॉइंट काय इथं 7 इथं आहे. 7च्या अगोदर एक अंक आहे बरोबर. एक अंक आहे म्हणजे आपण इथं काय करणार 0 घेणार. ही झाली याची स्थानिक किंमत. काय झाली स्थानिक किंमत? असा विचार नाही करायचा की 7च्या इकडे 5 आहे म्हणजे एक अंक आहे म्हणून 70 किंमत झाली. नाही, पॉईंट जर इकडे असेल तर तसा विचार करायचा. पॉईंटच्या इकडे असेल तर पॉईंट पासून विचार करायचा. किती 0.07 ही झाली स्थानिक किंमत. आणि दर्शनी किंमत काय असणार आहे याची? दर्शनी किंमत 7च असणार आहे बरोबर. का तर आपल्याला माहित आहे तो अंक कोणत्या स्थानावर आहे. 0.07 स्थानावर असला तरी आपल्याला दर्शनी किंमत काढताना त्या अंकाची किंमत जी असेल ती घ्यायची. मी 7 डायरेक्ट घ्यायचा. ठीक आहे, घ्यायची वजाबाकी करा दोन्हीची. 7 मायनस 0.07 बरोबर आहे. तुम्हाला जर अशी वजाबाकी करता येत नसेल तर एका खाली एक मांडा 7 आणि इथं 0.07 या 2 0 वरती घ्या म्हणजे तुम्हाला व्यवस्थित वजाबाकी करता येईल. ठीक आहे, बघा आता काय आलं. 10 7 गेलं 3, हातच्या 1 आला. 10 1 गेलं 9, हातच्या 1 आला 6. 6.93 काय आला आपला आन्सर 6.93 हे आपलं उत्तर आलं. ऑप्शन त्यांनी दिलं होतं 6.93, 0, 6.03 आणि 69.3. येते लक्षात. हा व्यवस्थित प्रश्न बघा. ज्या 7 आहे 0.17 आहे. आपण स्थानिक किंमत काढताना काय करतो पॉईंट पासून विचार करतो. एकही अंक आला इथं म्हणून 0 1 घेतला आणि 7 घेतलं. आणि दर्शनी किंमत तर माहितच आहे. जो अंक असेल तो अंक डायरेक्ट त्याची दर्शनी किंमत असते. ठीक आहे, समजलं सर्वांना. आता अजून एक आहे पॉईंटचाच प्रश्न आहे बघा व्यवस्थित. अजून लक्षात येईल तुमच्या. 35.238 या संख्येतील 3 या अंकाची स्थानिक किंमतीतील फरक. 3 या अंकातील स्थानिक किंमतीतील फरक. बघा इथं स्थानिक आणि दर्शनी किंमतीतील फरक नाही विचारला. कन्फ्युजन अजिबात करून घ्यायचं नाही. स्थानिक किंमतीतील फरक विचारलाय 3 या अंकातील. म्हणजे 3 किती अंक दिलेत तेव्हा स्थानिक किंमतीतीलच फरक विचारला जातो दोन्ही. तेव्हा 2 अंक दिलेले असतात. ते 3 हे 2 अंक दिलेले असतात बरोबर. हा एक 3 अंक दिलाय बरोबर. हा एक 3 अंक दिलाय, हा एक 3 अंक दिलाय. ठीक आहे, आणि या 2 अंकातल्या स्थानिक किंमतीतील फरक विचारलाय. आता ह्या अंकाची स्थानिक किंमत काय येईल?
ह्या अंकाची. पॉईंट कुठे आहे आपला, इथं पॉईंट आहे बरोबर. काय येईल 3 आणि पॉईंट इकडे एक अंक आहे बरोबर, म्हणून 0. किती आला, ह्या अंकाची स्थानिक किंमत किती आली, 30 आली. आता ह्या अंकाची स्थानिक किंमत काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, 0 पॉईंट घ्यावा लागेल. 3 कुठं आहे, इथं आहे. त्याच्या अगोदर काय, एक पॉईंट नंतर एक अंक आहे बरोबर, म्हणून इथे एक 0 द्यावं लागेल. ही झाली ह्या 3ची स्थानिक किंमत. ह्या 3ची स्थानिक किंमत 30 झाली, ह्या 3ची स्थानिक किंमत 0.03 झाली. ठीक आहे. आता त्यांच्या फरक विचारलाय, एका खाली एक मांडा तुम्हाला जर जमत नसेल तर. आणि तर पॉईंटच्या इकडे 2 अंक आहेत म्हणून इथं पॉईंट देऊन 2 0 घ्या. ठीक आहे. इथं बघा 0.03 आलं लक्षात. दातनं 3 गेलं 7, हातच्या 1 आला, दातनं 1 गेलं 9, हातच्या 1 आला, दातनं 1 गेलं 9, 3 परत हातच्या 1 आला, 3 1 गेलं 2. काय आलं 29.97. हे झाली त्याची व्हॅल्यू. पॉईंटमध्ये अजिबात कन्फ्युजन करायचं नाही, म्हणून आपण 30 नंतर 2 0 घेतलं पॉईंट नंतर, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित वजाबाकी करता येईल. ठीक आहे. पर्याय बघा काय दिलं, 20.97, 29.87, 29.97 आणि 29.7. लिहून घ्या पर्याय वाटलं तर. आपला आन्सर 29.97 येईल. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. 7 स्टार 8 स्टार 6 या संख्येतील या 5 अंकी संख्येत स्टार च्या जागी समान अंक असून, म्हणजे जे स्टार दिलेत ना त्या ठिकाणी समान अंक आहे, म्हणजे इथं जो अंक आहे तोच इथं अंक आहे बरोबर. समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 3960 आहे, तर स्टारच्या जागी असणारा अंक कोणता. ठीक आहे. ऑप्शन दिले त्यांनी 6, 4, 8 आणि 12. ठीक आहे. आता 12 हा तर येऊ शकत नाही, कारण ते 2 अंक आहेत. एकच अंक येणार आहे तिथं, 2 अंक 12 दिले, त्यामुळे 12चा विषय कट झाला आहे. राहिले 3 अंक. ठीक आहे. एक तर तुमचा बेस्ट ऑप्शन की तुम्ही डायरेक्ट प्रत्येक अंक तिथे पुटअप करायचा. ठीक आहे. जर 6 इथं आपण पुटअप केला तरी व्हॅल्यू किती ती 6ची इथलं 1 2 3 4, का तर 6 नंतर 1 2 3 अंक आहेत बरोबर, त्यामुळे 6 नंतर 3 0 दिलं, ही झाली तिची स्थानिक किंमत बरोबर आहे. आणि इथं 6 पुटअप केल्यानंतर काय येतंय, तर येते 60 बरोबर आहे, का तर एकच अंक आहे 6 नंतर, म्हणून त्याची स्थानिक किंमत किती आली 60 आली. कारण दोन्हीची वजाबाकी, कारण दोन्हीतील फरक त्यांनी 3960 दिलाय बरोबर. वजाबाकी केली 0, तिथं किती आलं 4, हातच्या 1 आला 9, हातच्या 1 आला 5, किती झालं 5940 बरोबर आहे. आपल्याला किती फरक सांगितलाय 3960 बरोबर, म्हणजे 6 हे ऑप्शन नाही बरोबर. 4 घ्या, 4 इथं ठेवला बरोबर आहे. तर स्थानिक किंमत किती ह्या स्टारची 4000 बरोबर, 3 अंक आहेत. आणि इथं 4 ठेवल्यानंतर इथं किती येईल 40 येईल बरोबर आहे. करायची वजाबाकी 0, 6, हातच्या 1 आला 9, 3, किती आली 3960 आला आन्सर. ऑप्शन नंबर दुसरा आपलं उत्तर आहे. ठीक आहे. हा पहिला पर्याय तुम्हाला चेक करण्याचा. दुसरं शॉर्टकटमध्ये काढण्यास सांगतो. जर तुम्हाला समजलं तर त्या पद्धतीने तुम्ही काढा, आणि जर नाही समजलं ती पद्धत माझी तर डायरेक्ट तुम्ही असं काढा. जेव्हा 2 स्टार दिलेले असतात आणि त्या दोन्ही स्टारच्या ठिकाणी समान अंक आहे असं सांगितलं जातं आणि त्यातील फरक असा दिलेला असतो, तेव्हा काय करायचं, आता हे किती अंक आहेत 1 2 3 4 बरोबर, म्हणजे हे आहे हजारात बरोबर आहे. 3960 म्हणजे हजारात आहे ती बरोबर आहे. तर काय करायचं अशा वेळी, आपल्याला अंक किती नंबरला दिलाय 4 नंबरला दिलाय बरोबर. तिथं किती अंक आहे 3 अंक आहे. 3000च्या पुढचा, ह्याच्या पुढचा 1 अंक घ्यायचा डायरेक्ट, ह्याच्या पुढचा 1 अंक घ्यायचा कोणता 4, डायरेक्ट 4000 घ्यायचं, 4 3 0 द्यायचं. ठीक आहे. ह्यांची वजाबाकी करायची डायरेक्ट, किती येतंय 40 येतं. 40 बघा, इथं 4000 टाकलं आपण, इथं 40 टाकलं 4चं, जुळतोय स्थानिक किमतीतला फरक जुळतोय, काय प्रॉब्लेम. आता बघा इथंच आपण दुसरं 1 अंक करू. समजा इथं 4 ऑलरेडी आहे. ठीक आहे. इथलं स्टार ठीक आहे, आणि इथं कोणता तरी 1 अंक 4 आहे, इथं पण 4 अंक आहे. ठीक आहे.
आणि इथे एक स्टार आहे. ठीक आहे, अशा 5 संख्या दिलेत समजा आपल्याला. ठीक आहे, आणि त्याच्यातील फरक त्यांनी दिलाय. आता याच्यातील फरक किती येईल? त्याच्यातील फरक दिलाय त्यांनी 792. किती दिलाय? 792 असं सांगितलं त्यांनी की 5 अंकी संख्या आहे, त्या संख्येतील स्टारच्या ठिकाणी दोन्ही समान अंक आहे आणि त्याच्यातील फरक 792 आहे. किती दिलाय? 792. एकक, दशक, शतक. ठीक आहे, 7 पेक्षा मोठा अंक कोणता आहे हो? 7 पेक्षा मोठा अंक कोणता आहे? 8 अंक आहे. बरोबर, 8 घ्या. 8 घेतला, त्यावर 2 शून्य द्यायचं. 7 पेक्षा मोठा अंक घ्यायचा, त्यावर 2 शून्य द्यायचं, त्यांची वजाबाकी करायची. करायची वजाबाकी. 8 0 0 किती आलं? 8 आलं. 8 अंक इथं टाकायचा. हा जो पहिला 8 अंक घेतलाय तो इथला. ठीक आहे, दुसरा 8 अंक आहे तो इथं टाकायचा. आला 8, इथं 8 आलं. येते फरक तेवढा 792. ऑप्शन मध्ये डायरेक्ट बघायचा 8 अंक कुठं आहे. बघायची सुद्धा गरज नाही, सोडवायची सुद्धा गरज नाही. डायरेक्ट 792 आले ना, समान आहे ना, डायरेक्टच तुम्ही काढू शकता. 7च्या वरचा अंक कोणता आहे? 8 आहे. विषय संपला. 8 हे आन्सर आहे डायरेक्ट. किंवा इथं बघा, आता इथं आपण समजा 8 घेतलं, परत 8 घेतलं. ठीक आहे, इथं 2 स्टार दिलं, एकदम जवळजवळ स्टार दिलेत. बरोबर, सांगितले 5 अंकी संख्या आहे, त्याच्यातील फरक 2 स्टार मधले फरक आहे. त्यांनी सांगितलं 45. किती? 45. आता तुम्ही म्हणताल की सर इथं 792 3 अंक घेतला, इथं 2 अंक घेतला, इथं 4 अंक घेतला होता. शेवटचं 2 संख्या आलेत. बरोबर, एकक स्थान, शतक, एकक स्थान आणि दशक स्थान. बरोबर, मग इथं अंक पण येताना एकक स्थान आणि दशक स्थान मधला येणार आहे फरक जो आहे तो. जर शतक स्थान असता तर शतक स्थान मधला आला असता, एकक, दशक, शतक. ठीक आहे, 1000 स्थान असला मगा होता तर 1000 स्थानामधला आला असता. बरोबर आहे. बघा आता इथं ही संख्या आहे, 45 दिलाय फरक. समान अंक 2 ठिकाणी सांगितले. डायरेक्ट 4 जो अंक आहे त्याच्या पुढचा अंक कोणता? 5. 5 हे तुमचं उत्तर असेल. डायरेक्ट विषय संपला. एकदम शॉर्टकटने 5 हे तुमचं उत्तर असेल. ठीक आहे, आजची आपण 8 वाजता जी क्विज घेणार आहे त्या क्विज मध्ये अशा प्रकारचा प्रश्न देईल. ठीक आहे, बघा नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आहे रोमन संख्या. आता आपण रोमन संख्या हा टॉपिक पाहणार आहे. रोमन संख्या आपण सेकंड किंवा तिसऱ्या लेक्चर, दुसऱ्या किंवा तिसऱ्या लेक्चर मध्ये पाहिलेत. बरोबर आहे. तर बघा 29 या रोमन अंक, सॉरी हा अंक म्हणजे ही संख्या रोमन अंकात कसा लिहाल? ठीक आहे, काही ऑप्शन दिलेत. एक्स 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 आय, एक्स आय एक्स एक्स, एक्स एक्स आय एक्स आणि एक्स आय एक्स. बघा, जर तुम्ही सेकंड किंवा तिसरं लेक्चर पाहिलं असेल तर तुम्हाला हे लगेच कळेल रोमन संख्या. किती आहे? इथे 29 आहे. बरोबर, एक्सची व्हॅल्यू काय असते? 10 असते. बरोबर आहे. जर एक्सच्या अलीकडे आय असला तर याची व्हॅल्यू किती? ती 9 येते. बरोबर, आय एक्स. बरोबर आहे. बघा आता आपल्याला पहिल्यांदा किती? 29 आहे. बरोबर, मग पहिला 10चा एक्स घ्यावं लागेल, परत 10चा एक्स. किती झाला? तर हे 20 झालं. 10 + 10 आणि त्यानंतर 29 आहे म्हणून आपल्याला 9 घ्यावं लागेल. 9 काय असतो? आय एक्स असतो. बरोबर आहे, आय एक्स. बघा ही कुठं आहे? इथं आहे. एक्स एक्स आय एक्स. आपला ऑप्शन नंबर 3 आपलं आन्सर असेल. ठीक आहे, तुम्ही ते लेक्चर बघितले तुम्हाला व्यवस्थित समजून जाईल. बघा नेक्स्ट क्वेश्चन. एक्स व्ही आय. ठीक आहे, बरोबर किती? ऑप्शन आहेत 26, 16, 36, 14. ठीक आहे, एक्स व्ही आय. आता आपण आताच सांगितलं एक्सची व्हॅल्यू काय असते? 10 असते. बरोबर, व्हीची व्हॅल्यू काय असते? 5 असते. बरोबर, आयची व्हॅल्यू काय असते? 1 असते. करा यांची बेरीज. एक्स व्ही आय आहे. बरोबर, 10 + 5 + 1 झालं 16. आपला आन्सर 16 असेल. ऑप्शन नंबर सेकंड आपलं आन्सर आहे 16. आपलं लेक्चर पाहून घ्या. दुसरं किंवा तिसऱ्या लेक्चरमध्ये रोमन संख्या आहे. जेव्हा तुम्ही वरती थंबनेलवर जाचाल युट्यूबच्या, तेव्हा तुम्हाला थंबनेलमध्ये दिलेला आहे रोमन संख्या कोणत्या लेक्चरमध्ये. दुसऱ्या किंवा तिसऱ्या लेक्चरचं वरचं युट्यूबचं तुमचं थंबनेल पहा, त्यामध्ये तुम्हाला कळून जाईल कोणतं लेक्चर कोणत्या लेक्चरमध्ये आहे. ठीक आहे, हे झालं रोमन संख्या. अजून बघा रोमन संख्याचा. रोमन संख्या एकदम सोपे आहेत. एकदा लक्षात राहिलं की आपल्याला कोणतीही रोमन संख्या काढता येते. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. व्ही प्लस आय व्ही गुणुले आय आय आय. मित्रांनो हे गुणुले आहे बरं का, ह्याला एक्स कोणी मानायचं नाही. काय? गुणुले. ठीक आहे, हा अधिक आहे. ठीक आहे,
आता यांची हे सोडवायचं आपल्याला, इथं अधिक आणि इथं गुणुले. ठीक आहे. आता आपण पहिल्यांदा काय करतो, ह्या रोमनचं आपण आपल्या संख्येमध्ये रूपांतर करू अगोदर. ठीक आहे. हे व्ही म्हणजे काय आहे, 5 आहे बरोबर, प्लस हे आय व्ही म्हणजे काय, व्ही म्हणजे 5 असतं बरोबर. पण जर व्हीच्या अगोदर आय आला तर हे 4 होतं बरोबर, आणि व्हीच्या नंतर आय आला तर हे 6 होतं. इथं व्हीच्या अगोदर आय आहे म्हणजे किती आहे, 4 आहे बरोबर आहे. 4 गुणुले, आता हे बघा काय आय आय आय, हे किती असतं, 3 असतं बरोबर आहे. मग इथं 3 येईल बरोबर. पहिल्यांदा आपण काय करतो, गुणाकार करतो. पहिल्यांदा या दोन्हीचा गुणाकार करायचा. तुम्ही 5 + 4 9 गुणुले 3 करचाल, आन्सर येईल 27. हे चुकीचं होईल. आपल्याला ब्रॉड मास वापरायचा आहे. प्रत्येक ठिकाणी गुणाकार, भागाकार, वजाबाकी, बेरीज करताना ब्रॉड मास वापरायचा आहे. आपण ब्रॉड मासवर एक लेक्चर घेणार आहे, त्यामध्ये आपण ब्रॉड मासचं सूत्र आणि त्यावरील बरेच एक्झाम्पल आपण कव्हर करून घेणार आहे. बघा आता पहिल्यांदा या दोन्हीचा गुणाकार करा. 5 अधिक किती आलं, 12, 4 त्रिक 12 बरोबर, किती झाले 17. किती आलं 17. पण त्यांनी जे उत्तर दिलेत ऑप्शन मध्ये ते पण आपल्याला रोमन मध्येच दिलेत बरोबर. पहिला आहे एक्स, दुसरा आहे व्ही आय आय आय, ठीक आहे. तिसरा आहे एक्स व्ही आय आय, आणि चौथा आहे एक्स आय एक्स. ठीक आहे. आता 17 कसं लिहिणार तुम्ही, तुम्हाला 10चा एक एक्स घ्यावं लागेल, परत व्ही आय आय 5 15 आणि 1 16 17 बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन नंबर तिसरा आपलं आन्सर असेल. ठीक आहे. आलं लक्षात तुमच्या कसं करायचंय. नेक्स्ट क्वेश्चन बघा, रोमन संख्यावरचाच आहे. एक्स एक्स आय व्ही व एक्स व्ही आय यांतील फरक विचारलाय. फरक म्हणजे काय, या दोन्हीची वजाबाकी करायची आपल्याला बरोबर आहे. आता एक्स एक्स आय व्ही, एक्स एक्स म्हणजे किती 10, हे प्लस 10, आय व्ही म्हणजे काय इथं सांगितलं मी, आय व्ही 4 बरोबर, प्लस 4 किती झालं हे 24. म्हणजे ही जी संख्या दिली ती 24 दिली बरोबर आहे. 24 मायनस हे किती आहे, एक्स म्हणजे 10 प्लस व्ही आय काय आहे 6 आहे बरोबर. 6 किती आहे वही 16 बरोबर. 24 मायनस 16 किती येतंय 8 बरोबर. आता 8ला रोमन मध्ये कसं लिहिणार, व्ही आय 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 बरोबर, 5 6 7 8 बरोबर आहे. ऑप्शन नंबर, आता ऑप्शन यात दिलेत एक्स व्ही आय आय आय, व्ही आय आय आणि आय एक्स, म्हणजे ही 9 आहे बरोबर, ही 7 आहे, ही 8 आहे आणि ही 10 आहे. आपला ऑप्शन नंबर सेकंड आपला आन्सर असेल 8 बरोबर आहे. हे झाले रोमन संख्यावरील प्रश्न. ठीक आहे. आता आपण 5वं जे लेक्चर घेतलं होतं, 5व्या लेक्चरमध्ये आपण घेतलं होतं 1 ते 100 अंकावरील प्रश्न बरोबर आहे. त्यामध्ये 3 टाईप आपण घेतलं होतं, त्या 3 टाईपवरील आपण एक्झाम्पल बघणार आहे. ठीक आहे. बघा आता 1 ते 100 मध्ये 7 हा अंक किती वेळा येतो. 1 ते 100 मध्ये जर हे अंकावरील एक्झाम्पल तुम्हाला जमत नसतील तर 5वं लेक्चर पहा आपले, त्यामध्ये डिटेलमध्ये व्यवस्थित सांगितलेलं आहे. 1 ते 100 मध्ये 7 हा अंक किती वेळा विचारतोय बरोबर. आधी पहिल्यांदा अंक किती वेळा येतोय विचारलंय, की संख्या किती, तो अंक असणाऱ्या संख्या किती वेळा यायचा आहे हे विचारलंय, ते आधी बघायचं. ठीक आहे. आणि त्यानंतर सोडवायला सुरुवात करायची. बघा आता त्यामध्ये मी डायरेक्ट लिहून दिलंय, 1 ते 100 मध्ये 7 अंक 20 वेळा येतो. ठीक आहे. जर तुम्हाला माहित नसेल 20 वेळा येतो तर ते लेक्चर बघा, त्यामध्ये व्यवस्थित सांगितलेलं टेबल बनवून दिलेला आहे तुम्हाला. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, 1 ते 75 मध्ये 5 अंक किती वेळा येतो. 1 ते 75 मध्ये 5 अंक किती वेळा येतो. ठीक आहे. 5 अंक. ठीक आहे. आता मला सांगा 1 ते 100 मध्ये 5 अंक किती वेळा येतो. 1 ते 100 मध्ये 20 वेळा येतो बरोबर आहे. हे आपण दिलेलं आहे बरोबर. मग 1 ते 75 मध्ये किती वेळा येईल, वजा करा ना. 75 ते 100 मध्ये किती वेळा येतो, 95 मध्ये एकदा येतो, 85 मध्ये एकदा येतो. त्याच्या व्यतिरिक्त कुठे येतो का अंक 5 नाही येत बरोबर. डायरेक्ट 75 ला येतो. 75 तर घेतलेला आहे आपण यामध्ये बरोबर आहे. मग किती दोनदा फक्त 85 95 येतो, तो 2 वेळा वजा करायचा. मग काय 20 वजा 2 किती आलं 18 वेळा बरोबर आहे. म्हणजे 1 ते 100 मध्ये 1 ते 75 मध्ये 5 अंक हा 18 वेळा येतो. ठीक आहे. ऑप्शन दिले त्यांनी
19, 18, 17 आणि 20. ठीक आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, ह्याचा फोटो काढून मी ग्रुप आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकून देईल. ठीक आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन बघा, 1 ते 100 मध्ये 6 अंक जितक्या वेळा येतो तेवढ्या वेळा 6 अंक घेऊन त्याची बेरीज किती येईल. बघा क्वेश्चन कसा विचारलाय, 6 अंक जितक्या वेळा येतो तितक्या वेळा त्याची बेरीज करायची आहे. ठीक आहे. बेरीज करून किती संख्या येईल ते विचारलंय. ऑप्शन दिलेत त्यांनी 114, 126, 120 आणि 132. आता 1 ते 100 मध्ये 6 अंक किती वेळा येतो आपण लिहून दिलेला आहे. 6 अंक येतो 20 वेळा. बरोबर आहे. बरोबर आहे. मग 20 वेळा 6 अंकाची बेरीज करायची म्हणजे काय करायचंय, 20 गुणिले 6 किती आलो 120. हे झालं त्याचं आन्सर. ऑप्शन नंबर 3 आपलं आन्सर असेल. 6 किती वेळा येतो 20 वेळा येतो आणि मग त्याची 20 वेळा बेरीज करायची. 6 + 6 + 6 म्हणजे 20 गुणिले 6 डायरेक्ट केलं की त्याचं आन्सर निघते 120. ठीक आहे. ऑप्शन नंबर 3 आपलं आन्सर असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 5वं लेक्चर पाहून घ्या, तुम्हाला हे सर्व प्रश्न सुटून जातील लगेच. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही पहिल्यापासून लेक्चर पहा. मी अगदी बेसिक पासून व्यवस्थित सर्व शिकवत आहे. ठीक आहे. आणि तुमच्या कमेंट पण त्याखाली येत आहे, त्यामुळे मला अजून प्रेरणा भेटते शिकवायला की मी जे शिकवतोय ते मुलांना समजतं आहे आणि त्यांच्या फायद्याचं नक्कीच आहे. ठीक आहे. तर अशाच कमेंट देत जावा खाली, ज्या पण असतील तुम्हाला जे पण वाटतंय त्या कमेंट नक्की देत जावा. बघा नेक्स्ट क्वेश्चन, लहानात लहान 5 अंकी संख्या, 5 अंकी. ठीक आहे. लहानात लहान ठीक आहे. 5 अंकी संख्या व मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या, 3 अंकी संख्या किती, मोठ्यात मोठी. ठीक आहे. मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या यांतील फरक किती. लहानात लहान 5 अंकी संख्या आणि मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या. आता मला सांगा मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या कोणती आहे. मोठ्यात मोठी संख्या सांगितली की 999 घ्यायचं. किती अंकी सांगितली 999. 3 अंकी सांगितली 3 वेळा 9 घेतला, ही झाली मोठ्यात मोठी संख्या. ठीक आहे. लहानात लहान सांगितली की 1 घ्यायचा पहिल्यांदा आणि त्याच्यावर 0 घेत राहायचं. 1 2 3 4 ही झाली 5 अंकी संख्या. ही झाली लहानात लहान 5 अंकी संख्या. ठीक आहे. यांच्यातील फरक आपल्याला विचारलाय. बरोबर. मग किती 10,000 मायनस 999. असं वजाबाकी करता येत नसेल तर डायरेक्ट खाली 999 घेऊ शकता. ठीक आहे. करा वजाबाकी. 1 हातच्याला 1 0 हातच्याला 1 0 हातच्याला 1 9 किती आलं 9001. बरोबर आहे. ऑप्शन बघा, पहिला आहे 9001, दुसरा आहे 9901, तिसरा आहे 9091 आणि चौथा आहे 9991. ठीक आहे. आपलं ऑप्शन पहिला आपलं आन्सर असेल 9001. येते लक्षात. मोठ्यात मोठी सांगितली की 999 घेत जायचं. किती संख्या सांगितल्यात 3 अंकी सांगितली होती. 4 अंकी सांगितलं तर काय केलं असतं आपण 9999 ही झाली 4 अंकी सगळ्यात मोठी संख्या. बरोबर. आणि लहान सांगितली की पहिल्यांदा 1 घ्यायचा आणि त्याच्यावर 0 देत राहायचं. आता ही 5 अंकी संख्या 4 अंकी असती तर 1 2 3 1000 ही झाली लहान 4 अंकी संख्या. ठीक आहे. काय प्रॉब्लेम. बघा 4-5 क्वेश्चन राहिलेत आता अजून. 1 0 2 3 5 हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्वात मोठ्या 5 अंकी आणि सर्वात लहान 5 अंकी संख्येतील फरक किती. बघा मित्रांनो, आता आपल्याला अंक दिलेले आहेत. जर अंक दिले नसतील तर हे घ्यायचं. बरोबर आहे. मोठ्यात मोठी लहानात लहान. पण जर अंक दिले असतील त्यांनी, जर अंक दिले असतील तर ते अंकावून संख्या तयार करायची. बरोबर आहे. अंकावून संख्या तयार करायची. आता बघा अंक दिलेत 1 0 2 3 4. ठीक आहे. यापासून सर्वात मोठी 5 अंकी संख्या, सर्वात मोठी 5 अंकी संख्या, यापासून सर्वात मोठी 5 अंकी संख्या कोणती तयार होईल. जेव्हा पण अंक दिलेला असता आणि त्यापासून मोठी संख्या तयार केली जाते तेव्हा काय करायचं, सुरुवातीला मोठा अंक घ्यायचा, त्यानंतर लहान, त्यानंतर लहान, त्यानंतर लहान असं अंक घेत जायचं. ठीक आहे. मग सर्वात मोठी संख्या तयार करायला काय, पहिल्यांदा सर्वात मोठा 4, त्यानंतर 3, त्यानंतर 2, त्यानंतर 1 आणि त्यानंतर 0. ही झाली या अंकापासून सर्वात मोठी संख्या तयार. याच्यापेक्षा मोठी संख्या तयार होती का बघा आणि मला सांगा. ठीक आहे. आता नेक्स्ट बघा, सर्वात लहान संख्या 5 अंकी.
आता लहान संख्या करत असताना सर्वात लहान अंक घ्यायचा, त्यानंतर त्यापेक्षा मोठा, मग त्यापेक्षा मोठा आणि त्यापेक्षा मोठा असा अंक घ्यायचं. पण जर त्या अंकामध्ये शून्य आला असेल तर शून्य सुरुवातीला घ्यायचा नाही. शून्यापेक्षा मोठी जी संख्या आहे ती घ्यायची आणि त्यानंतर 2 नंबरला शून्य घ्यायचा आणि मग त्यानंतर मोठे मोठे अंक घ्यायचे. मी काय म्हणतोय, लहान संख्या काढायला लावली की सर्वात लहान अंक, त्यानंतर त्यापेक्षा मोठा, त्यापेक्षा मोठा असं घ्यायचं. ठीक आहे. पण जर शून्य आला असेल त्या अंकामध्ये तर शून्य सुरुवातीला सर्वात लहान आहे म्हणून घ्यायचा नाही. त्यापेक्षा मोठा जो अंक आहे शून्यापेक्षा तो घ्यायचा आणि त्यानंतर 2 नंबरला शून्य घ्यायचा आणि त्यानंतर बाकीच्या संख्या मोठ्या मोठ्या घेत जायचं. ठीक आहे. म्हणजे इथं काय आपण असं घेणार नाही 0 1 2 3 4 अशी जर संख्या घेतली आपण तर 4च अंकी संख्या तयार होईल. बरोबर. म्हणून आपण काय करायचं, शून्यापेक्षा मोठा अंक पहिल्यांदा घ्यायचा. कोणता? 1 दिलाय. बरोबर. 1 द्यायचा, त्यानंतर शून्य घ्यायचा, 0 परत 2 3 आणि 4. बघा आता ही झाली 5 अंकी संख्या तयार. बरोबर आहे. शून्य आल्यानंतर. ठीक आहे. आता या दोन्हीची वजाबाकी करा. 43,210 मायनस 10,234. ठीक आहे. किती येतंय? 10तनं 4 गेलं 6, हात 4ला 1, 11तनं 4 गेलं 7, हात 4ला 1, 12तनं 9 गेलं, 12तनं 3 गेलं 9, हात 4ला 1 2 3. किती आलं? 32,976. ऑप्शन बघा आता, 23,976, 32,976, 39,276 आणि 29,376. आपला ऑप्शन काय असेल? 32,976 आपलं आन्सर असेल. काल अंकामधून मोठी आणि छोटी संख्या कशी घ्यायची आणि शून्य आल्यानंतर काय करायचं बघा. आता नेक्स्ट क्वेश्चन, 2 अंकी संख्येत 7 हा अंक किती वेळा येतो? 2 अंकी संख्येत 7 अंक किती वेळा येतो? ठीक आहे. आता 2 अंकी संख्या टोटल किती येतो? 90 2 अंकी संख्या आहेत. बरोबर आहे. आता 7 हा अंक किती वेळा येतो विचारलंय. मला सांगा 1 ते 100 मध्ये 7 अंक किती वेळा येतो? 1 ते 100 मध्ये 20 वेळा येतो. बरोबर आहे. मग 2 अंकी संख्या कुठून कुठपर्यंत येतो? 10 ते 99. बरोबर. ह्या 2 अंकी संख्येत 1 आणि 2 अंक आहे. बरोबर. 100 हा 3 अंक आहे आणि 1 ते 9 पर्यंत एकच अंकी संख्या आहेत. बरोबर. मग 10 ते 99 पर्यंतच्या. बरोबर. मग मला सांगा 1 ते 100 मध्ये 20 वेळा येतो, तर यामध्ये किती वेळा येईल? तर यामध्ये काढताना 1 ते 7 मधला 1 ते 9 मधला 7 हा अंक एकदा वजा करावा लागेल आपल्याला. बरोबर. आणि त्यानंतर 99 नंतर तर नाही 7. बरोबर. म्हणजे आपल्याला एकदा 7 वजा करावा लागेल. बरोबर. मग किती येईल? 20 वजा 1 किती? 19 वेळा. म्हणजे 2 अंकी संख्येत 7 हा 19 वेळा येईल आणि हे आपण टेबल बनवून दिलेलं आहे लिहून. बरोबर आहे. आपलं जेव्हा 5वे लेक्चर आहे, 5वे लेक्चर बघा, त्यामध्ये आपण हे दिलेलं आहे लिहून की 1 ते 100 मध्ये अंक किती वेळा येतो, किंवा 1 ते 100 मध्ये 7 अंक असणाऱ्या संख्या किती, किंवा 2 अंकी संख्येमध्ये 7 अंक किती वेळा येतो, किंवा 2 अंकी संख्येमध्ये 7 अंक असणाऱ्या संख्या किती, हे आपण टेबल बनवून पाठच करून घेतलं त्या लेक्चरमध्ये 5व्या. त्यामुळे 5वं लेक्चर तुम्ही व्यवस्थित पहा. नेक्स्ट बघा, 140 पानाच्या एका पुस्तकावर 1 ते 140 असे पृष्ठ क्रमांक मुद्रित करण्यासाठी एकूण किती अंक लागतील? बघा अशा टाईपचा आपण प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि हा पण टाईप आपण 5व्या लेक्चरमध्येच कव्हर केलेला आहे. ठीक आहे. तुम्ही जर नवीन असाल तर तुम्ही आधी लेक्चर पहा, एक ओळीनं लेक्चर पाहायला सुरुवात करा आणि स्टेप बाय स्टेप समजून जाईल सर्व. 140 पानाचं पुस्तक आहे. किती? 140. बरोबर आहे. पानाचं पुस्तक आहे, तर त्या पुस्तकात 1 ते 40 पर्यंत अंक द्यायचे आहेत. बरोबर. म्हणजे नंबर द्यायचे आहेत, पान क्रमांक. तर अंक किती वापरावे लागतील, सर्व अंक किती होतील? बरोबर. तर बघा मला सांगा, मी त्या लेक्चरमध्ये सांगितले तुम्हाला की 1 ते 9 मध्ये अंक दिसतो, एकच अंक आपल्याला घ्यावं लागलं. म्हणजे बरोबर 1 ला 1, 2 ला 3, 4 असं एक अंक. बरोबर. म्हणजे 1 ते 9 पर्यंत किती अंक येतील? 9 अंक येतील. बरोबर आहे. आता 10 पासून 10 ते 99. बरोबर. ह्या 2 अंकी संख्येत. बरोबर आहे. 2 अंकी संख्या किती आहेत? ह्या संख्या 90 संख्या आहेत. बरोबर. मला सांगा एका संख्येला आपल्याला अंक द्यायला 2 अंक लागतील एका संख्येसाठी, कारण 2 अंकी संख्या. ह्यासाठी काय लागेल? 1 आणि 0 हे 2 अंक लागतील. जर 11 घेतला तर 11 साठी 1 आणि 1 असे 2 अंक लागतील. 12 साठी 1 आणि 2 असे 2 अंक लागतील. म्हणजे या 2 अंकी संख्येसाठी एका संख्येसाठी आपल्याला 2 अंक लागतील. तर 90 संख्येसाठी किती लागतील? 90 गुणिले 2. बरोबर. 90 गुणिले 2 किती आले? हे 180. ठीक आहे. 1 ते 9 पर्यंत 9 अंक, परत 10 पासून ते 99 पर्यंत 180 अंक लागतील. आणि राहिले किती परत? 100 ते
किती आहे इथं 140 बरोबर आहे. 100 ते 140 ह्या किती संख्या आहे तो 41 संख्या आहेत बरोबर. का तर 101 ते 140 पर्यंत 40 आणि 101 ह्या किती अंकी संख्या आहेत 3 अंकी संख्या आहेत बरोबर. 100 पासून 140 पर्यंत 3 अंकी संख्या आहेत. तर एका संख्येसाठी किती अंक लागतील 3 अंक लागतील. आता 100 साठी बघा 1 0 आणि 0 हे 3 अंक लागतात बरोबर. 1 0 0 बरोबर. मग प्रत्येक संख्येसाठी 3 अंक लागतील. मग 41 गुणुले 3 बरोबर आहे. 41 गुणुले 3 कारण 41 संख्या आहेत प्रत्येक संख्येसाठी 3 अंक म्हणून 41 गुणुले 3 किती आले 123 आलं बरोबर. या तिन्हीची बेरीज करा एवढे अंक आपल्याला लागतील. त्यांनी ऑप्शन काय दिलेत बघा. ऑप्शन 312 312 322 342 आणि 302 ठीक आहे. हे 4 ऑप्शन दिलेत. आता यांची बेरीज करू आपण बघा. 9 प्लस 180 प्लस 123 ठीक आहे. किती येते 2 हातचे 1 आला 1 हातचे 1 आला 3 किती आलं 312. ऑप्शन नंबर पहिला आपलं आन्सर असेल 312 लागते ठीक आहे. 2 प्रश्न राहिले 2 प्रश्न आपण बघू तेवढं बघा. आता नेक्स्ट क्वेश्चन काय आहे 2 3 4 हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून होणाऱ्या सर्व 3 अंकी संख्यांची बेरीज किती. बघा मित्रांनो 2 3 4 हे अंक एकदाच हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व 3 अंकी संख्यांची बेरीज ठीक आहे. अंक कोणते दिलेत 2 3 आणि 4 हे अंक दिलेत बरोबर आहे ठीक आहे. आता हे अंक एकदाच वापरून प्रत्येक संख्येत एकदाच वापरून तयार होणाऱ्या संख्येची बेरीज विचारली बरोबर. आता किती संख्या तयार होत आहोत 1 2 3 हे 3 अंक वापरून. तर मी याच लेक्चरमध्ये सांगितले 5व्या लेक्चरमध्ये हे पण मी घेतलेलं आहे की 3 अंक आहेत बरोबर. म्हणून काय येणार 1 गुणुले 2 गुणुले 3 किती झाले 6 झालं बरोबर. म्हणजे हे अंक वापरून 6 संख्या तयार होतील एकदाच वापरून. किती संख्या तयार होतील 6 संख्या तयार होतील बरोबर. आता या 6 संख्यांची आपल्याला बेरीज विचारली. मग एकतर तुम्हाला सांगितलं की 6 संख्या लिहून बेरीज करायची किंवा शॉर्टकट कसा आहे 6 संख्या आहेत त्यामुळं प्रत्येक एकक दशक शतक स्थानावर प्रत्येक स्थानावर आपल्याला एक अंक 2दा येईल बरोबर आहे. आता तो 2दा अंक कसा येईल ते आपण डायरेक्ट संख्या लिहून तुम्हाला समजून सांगतो मी ठीक आहे. बघा आता पहिल्यांदा काय घेतली संख्या आपण 2 3 4 ठीक आहे. दुसऱ्यांदा घेतली 2 4 3 ठीक आहे. तिसऱ्यांदा घेतली 3 2 4 परत 3 4 2 परत घेतली 4 2 3 आणि 4 3 2 ह्या 6 संख्या तयार होतील ठीक आहे. आता मला सांगा प्रत्येक ठिकाणी इथं बघा 4 4 2दा आलाय 3 3 2दा आलाय 2 2 2दा आलाय ठीक आहे. इकडे बघा 2 2 3 3 4 4 इथं बघा 4 4 2 2 3 3 आलाय. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक अंक 2दा आलाय. म्हणून आपण करताना शॉर्टकट वापरताना काय करायचं हे अंक लिहितच बसायचं नाही. अंक कोणते दिलेत 3 अंक दिलेत. डायरेक्ट 4 + 4 किती झालं 8 परत 3 + 3 किती झालं 6 आणि 2 + 2 किती झालं 4 याची बेरीज करायची डायरेक्ट 8 आणि 6 14 आणि 4 18 किती आलं 18 ठीक आहे. 18 आलं हातच्याला 1 आला बरोबर. त्यानंतर परत इथले मधले अंक सेमच आहेत 2 2 परत इथं 18 येणार आहे 18 + 1 19 बरोबर. परत 1 हातच्याला आला परत शतकांचं बघायचं कारण 3 संख्या आहेत बरोबर 3 अंक आहेत. परत 18 येणार आहे 18 + 1 19 कारण शतक स्थानपर्यंतच करतोय आपण ठीक आहे. आन्सर काय आलं 1998 ठीक आहे. असं जर नाही समजलं तर डायरेक्ट बेरीज करा 8 4 आणि 3 7 7 आणि 4 11 11 आणि 2 13 आणि 5 16 आणि 2 18 18ला 1 हातच्याला 1 सेम परत 18 पर्यंत बेरीज येते 1 19 परत 1 परत 18 बेरीज 1 19 काय आलं 1998 ठीक आहे. ऑप्शन दिलेत 99 1998 2998 आणि 1888 ठीक आहे. हे ऑप्शन दिलेत. आपला आन्सर आला 1998. लास्टचा क्वेश्चन बघा आता 204 नाही दिलेलं काय दिलेलं यांनी 204 ठीक आहे. हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून तयार होणाऱ्या 3 अंकी संख्येची बेरीज विचारली. सेम विचारलंय बरोबर. पण हा प्रश्न का घेतलाय मी तर यात 0 आलाय. काय आलाय 0. असा प्रश्न सॉल्व्ह करायला घेतल्या परत तुम्ही म्हटलं असतं की सर तर 6 संख्या घेतल्या होत्या 3 अंकाच्या 6 संख्या येत आहेत
मग इथं तर अंक संख्या येत नाही, पण बेरीज केली तर वेगळीच येते, बरोबर आहे. त्यांनी काय विचारलंय, 3 अंकी संख्या विचारली. किती अंकी? 3 अंकी संख्या विचारली. ठीक आहे. आता बघा पहिली 3 अंकी संख्या काय येईल, इथं 0 आहे, बरोबर. पहिली 3 अंकी संख्या घेतली आपण 2 0 4, दुसरी घेतली 2 4 0, बरोबर. त्यानंतर घेतली 4 0 2 4 2 0. ठीक आहे. आता मला सांगा, आपण 2 पहिल्यांदा पुढे घेतला, 2दा, परत 4 पुढे घेतला, आता 0 पुढे घ्या, 0 2 4 0 4 2. ठीक आहे. मला सांगा ह्या संख्या किती अंक आहे, ही संख्या किती अंक आहे, ही संख्या किती अंक आहे? 0 आलाय पुढे, बरोबर. त्यामुळे ही संख्या 2च अंकी झाल्या, 2च अंकी संख्या झाल्या, बरोबर आहे. आपल्याला त्यांनी काय सांगितलंय, 3 अंकी संख्या सांगितलंय, बरोबर. ह्या 2 अंकी संख्या झाल्या म्हणून घ्यायच्या नाहीत, ह्या संख्या घ्यायच्या नाहीत. ऑप्शन बघा त्यांनी काय दिले, 1266, 1332, 1466 आणि 1288. 3 अंकी संख्या जरी 6 तयार होत असल्या तरी 0 असल्यामुळे 3 अंकी संख्या 4च तयार होतील. ठीक आहे. आणि दुसऱ्या 2 अंकी संख्या तयार होतील 2, पण आपल्याला 3 अंकी विचारलेत म्हणून आपण डायरेक्ट 3 अंकी घेतोय. याची बेरीज करा, 4 आणि 2 6, परत 4 आणि 2 6, 2 आणि 2 4 आणि 4 8 आणि 4 12. किती आलं? 1266. ऑप्शन नंबर पहिला आपलं आन्सर 1266 हे आपलं आन्सर येईल. ठीक आहे मित्रांनो, आपण जे 5 लेक्चर घेतले होते पहिले संख्या आणि संख्येच्या प्रकारावरती, त्यावरचे सर्व टाईपचे सर्व एक्झाम्पल आपण लेक्चर 6 आणि हे लेक्चर 7 ह्या 2 लेक्चरमध्ये आपण सर्व सराव प्रश्न घेतले. सराव प्रश्न ह्यासाठी घेतले की 5 लेक्चर पाहिल्यानंतर तुम्हाला समजलं पाहिजे प्रश्न कसे येत आहेत, किंवा प्रश्न इथं मी दिल्यानंतर तुम्ही पॉज करा, व्हिडिओ पॉज करून बघा प्रश्न, आणि त्याच्या आधी तुम्ही उत्तर काढा आणि त्यानंतर मी उत्तर कसं काढलं ते बघा. ठीक आहे. त्यामुळे मी 2 लेक्चर घेतले सरावासाठी. लेक्चर 2 घ्यायची गरज नव्हती, आपल्याला सिलेबस पण उरकायचा आहे, बरोबर आहे. कारण एवढं एक टॉपिकसाठी 7 लेक्चर घालवत बसलो तर खूप लेक्चर होऊन जातील, बरोबर. पण आपल्याला मी पहिल्यांदाच सांगितलं होतं की विद्यार्थी 12वी झालेला असो नाहीतर ग्रॅज्युएशन झालेला असो, तो MPSCचा अभ्यास करत असो किंवा तलाठी म्हणजे सरळ सेवेचा अभ्यास करत असो किंवा पोलीस भरती करत असो किंवा रेल्वे करत असो, एकदा त्यांनी लेक्चर पाहायला सुरुवात केली पहिल्यापासून, त्याला काय जरी येत नसेल किंवा त्याला गणित बुद्धिमत्ता अवघड जात असेल तरी लेक्चर पाहिल्यानंतर त्याला प्रत्येक पॉईंट समजून जाईल आणि एकही प्रश्न सॉल्व्ह करायला प्रॉब्लेम येणार नाही. त्याने मग कोणत्याही पुस्तकातला कोणताही क्वेश्चन घेतला तरी त्याला सॉल्व्ह झालाच पाहिजे. यामुळं आणि हा विचार करून मी 1-2 लेक्चर वाढलेले आहेत तरी पण मी घेतलेले आहेत. ठीक आहे. थोडा वेळ लागला तर चालेल, पण आपण सर्व घेत जाऊन प्रत्येक मुलासाठी कसं उपयोगी असेल या पद्धतीने आपण लेक्चर घेणार आहे. जवळपास मी 4 ते 5 पुस्तक रेफर करतो. ठीक आहे. आणि आपले व्हॉट्सअप आणि MPSCचे ग्रुप पण आहेत. जर तुम्हाला MPSCच्या ग्रुपमध्ये ॲड व्हायचं असेल किंवा पोलीस भरतीच्या ग्रुपमध्ये ॲड व्हायचं असेल तुम्हाला, तर मला 83 29 83 80 65 या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा. माझं नाव आहे अनिल गाडगे. ठीक आहे. 83 29 83 80 65. ठीक आहे. आपण पोलीस भरतीसाठी क्वेश्चन पण सुरू करतोय, कारण पोलीस भरतीची भरती निघालेली आहे 12,500ची, बरोबर. त्यासाठी आपण पोलीस भरती 2018ला पडलेले प्रश्न पण घेतोय आपण त्या ग्रुपमध्ये. तर मला या नंबरवर तुम्ही मेसेज करू शकता. व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम नंबर आहे हा, या नंबरवर तुम्ही मेसेज करू शकता. ठीक आहे. आपला आज संख्या आणि संख्याचा प्रकार हा टॉपिक पूर्ण संपलेला आहे. उद्यापासून आपण नवीन टॉपिक सुरुवात करत आहे. ठीक आहे. आणि बुद्धिमत्ता पण आपण लवकरच सुरुवात करत आहे. बघा आता हा चॅप्टर संपलेला आहे. उद्या आपण नेक्स्ट चॅप्टर घेणार आहे आणि नेक्स्ट चॅप्टरपासून आपल्याला जास्त वेळ लागणार नाही. हा चॅप्टर थोडासा मोठा होता आणि बेसिक कन्सेप्ट समजणं खूप महत्त्वाच्या होत्या. संख्या समजणं महत्त्वाच्या होत्या, संख्येचे प्रकार वगैरे समजणं महत्त्वाचं होतं, जेणेकरून आपण पुढच्या ह्याच्यात सॉल्व्ह करताना पुढचे टॉपिक घेताना एक चॅप्टर घेताना आपल्याला याची गरज पडणार आहे. ठीक आहे. म्हणून यासाठी आपल्याला जास्त वेळ लागला तरी आपण ते घेतलं कव्हर करून. ठीक आहे. पुढच्या लेक्चरपासून आपल्याला एवढा वेळ लागणार नाही. 2-3 लेक्चरमध्ये आपला टॉपिक संपून जाईल. ठीक आहे. लेक्चर कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंट माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू फ्रेंड्स.